कर्माने मोक्षाचा संभव किंवा कर्म हेच मोक्ष प्राप्तीचं काय आहे? साधन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कर्म हे मोक्ष प्राप्तीचं साधन सांगत असताना दोन कर्माचं त्यामध्ये विचारलं, एक विहित कर्म, एक निषिद्ध कर्म. तर कर्म करायला सांगत असताना त्या ठिकाणी विहित कर्म म्हणजे शास्त्राने प्रतिपादन केलेल्या कर्माचं अनुसरण करायचं. त्यामध्ये नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त अशी 4 कर्म सांगितली. ही 4 कर्म सांगत असताना ही शास्त्रकृत असणारी कर्म या ठिकाणी सांगितली आणि त्याची संगती लावत असताना साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्त हे लक्षात घेण्याकरता पुन्हा परत जीवकृत असणाऱ्या 3 कर्मांचा परत विचार आला. त्याच्यामध्ये संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म यांचा विचार आला. मग आता याची निवृत्ती कशी करायची? तर संचित कर्माची निवृत्ती करत असताना संचितामध्ये जे काम्य कर्म आहे त्या काम्य कर्म आहे त्या काम्य कर्माचं फळ म्हणजे पुण्य अशा पद्धतीने जे आहे त्याची निवृत्तीसाठी त्यांनी या काम्य कर्माच्या इच्छेचा अभाव हा त्याच्या निवृत्तीचा उपाय सांगितला. आणि त्याच्यामध्ये जे दुसरं असणार अज्ञात जे पातक आहेत त्या पातकाच्या निवृत्ती करता त्या ठिकाणी त्यांनी साधारण प्रायश्चित्त त्या ठिकाणी करायला सांगितलं. त्याच्यानंतर साधारण प्रायश्चित्त सांगत असताना ईश्वर नामस्मरण आणि गंगा स्नान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु ईश्वर नामस्मरण आणि गंगा स्नान सांगत असताना त्यामध्ये नामस्मरण हे सुलभ आहे आणि त्यापेक्षा ते ईश्वर नामस्मरण जे आहे ते पुण्य उत्पन्न करून देणार आहे. म्हणून मोक्षने काय करायचं? फक्त त्याचा हेतू फक्त मोक्षाचा हेतू काय असला पाहिजे की ते नामस्मरण करत असताना निष्कामतेने नामस्मरण करावं. कारण सकामतेने जर केलं तर पुण्य उत्पन्न करून अशा पद्धतीनं पुन्हा ते स्वर्गधिकाला प्राप्त करून देणार आहे. त्यानंतर पुन्हा परत क्रियामान कर्म आहे त्या क्रियामान कर्माचा विचार त्याच्यामध्ये आला. तर क्रियामान कर्माची निवृत्ती कशी करावी? तर नित्य नैमित्तिक कर्म करावं. त्याच्यामध्ये निषिद्ध कर्म करू नये आणि काम्य कर्म करू नये. निषिद्ध कर्म केलं तर पाप निर्माण होऊन त्याला पुन्हा परत नरकाधिकाला जावं लागेल आणि पुण्य उत्पन्न होऊन स्वर्गाधिकाला जावं लागेल. म्हणून निषिद्ध कर्म करू नये आणि काम्य कर्म करू नये असा 2 विचार त्या ठिकाणी आला. त्याच्यानंतर पुन्हा परत त्याचा अशा पद्धतीने त्याने मोक्ष सांगितला. पण त्याच्यानंतर आणखीन त्याने एक नियम केला की तुम्ही नित्य नैमित्तिक कर्म करा आणि प्रायचित्त कर्म करू नका. आता ते नित्य नैमित्तिक कर्म करा आणि प्रायचित्त कर्म का करू नये? तर त्याचा त्याने विचार असा सांगितला की नित्य नैमित्तिक कर्म केल्याने काय होईल? तर पाप पुण्य तर उत्पन्न होणार नाही, पण ते न केल्यामुळे जे पाप उत्पन्न होते त्या पापाला ते प्रतिबंध करणार आहे. म्हणून तुम्ही काय करा? नित्य नैमित्तिक कर्म करा आणि काम्य कर्म करू नका आणि निषिद्ध कर्म करू नका आणि काय करू नका? प्रायचित्त कर्म करू नका. प्रायचित्त कर्म का करू नका? त्याचे त्याने त्या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले. प्रायचित्त कर्म न करण्याचं कारण मला असं वाटतं कोणाला आठवत असेल तर सांगा. इथे जास्त मच्छर आहे, पंखाच लावा लागेल. जास्त पर्यायच नाही दुसरा काही. बघ आता कारण इथं बघ. हा, बोला बोला. हा. म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष आहे. ब्रह्मज्ञान पुरुषाला ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर जसं त्याच्या संचित कर्मात असणार काम्य व निश्चित कर्माचा साठा त्या ठिकाणी काय होतो? नाहीसा होऊन जातो. म्हणजे संचित कर्म निवृत्त होतं. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही सुद्धा नित्य नैमित्तिक कर्म करणाऱ्याला त्या ठिकाणी काय त्याच्या संचितात असणारा काम्य आणि निषिद्ध कर्माचं जे पाप आणि पुण्य आहे याची त्या ठिकाणी निवृत्ती होते.
असं एक सांगितलं. आणि दुसरा एक मुद्दा उपस्थित केला होता त्याने की मुमुक्षूला आणखीन एक जन्म त्या ठिकाणी होतो असं त्यांनी सांगितलं होतं. आणि एक जन्म होण्याचं कारण काय त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आता त्याला जो त्याचं जे हे आहे काम्य कर्म असेल किंवा त्या ठिकाणी निषिद्ध कर्म असेल, ते पाप आणि पुण्य जे उत्पन्न झालेलं असेल, तर समजा फल इच्छेचा अभाव जर म्हटलं त्याने, तर फक्त त्या ठिकाणी काम्य कर्मापासून उत्पन्न झालेलं जे पुण्य आहे, त्या पुण्याचा अभाव त्या ठिकाणी होईल. बरोबर ना? पण मग निषिद्ध कर्म जे काही घडले असेल ते जे पाप आहे, त्याच्यासाठी पुन्हा एक जन्म त्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल, असा एक मुद्दा उपस्थित केला. आणि दुसरा एक मुद्दा त्याने काय उपस्थित केला होता की नित्यनैमित्तिक कर्म करावं, प्रायचित्त कर्म करू नये. प्रायचित्त कर्म का करू नये? त्याचं कारण त्याने सांगितलं का नित्यनैमित्तिक कर्म करत असताना त्यापासून जे क्लेश दुःख तुम्हाला होतात, ते कशाचं फळ आहे? तर संचितामध्ये असणार काय आहे? संचितामध्ये असणार जे पाप आहे, त्या पापाचं फळ काय आहे? की नित्यनैमित्तिक कर्म करता असताना होणारे क्लेश, ह्या असणाऱ्या त्या पापाचं फळ आहे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय करू नये? प्रायचित्त कर्म करू नये, असा एक मुद्दा उपस्थित झाला होता. आणि अजून काय मुद्दा उपस्थित झाला होता की त्याच्यानंतर खा इथं पहा बरं खाली. हा. अथवा नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करते जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्माचे फळ आहे. म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्म भोगाकरता प्राप्त होत नाही. एक अभिभवी वाद आपल्याला पाहायचा होता. तर एक अभिभवी वाद सांगत असताना त्यांनी काय म्हटलं होतं की आता काम्य कर्म आहे, ते काम्य कर्माचा फलिचेचा अभाव झाला समजा, बरोबर आहे की नाही? आणि आता एक जन्म त्याला तो पुढचा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तो एक जन्म पुढचा का घ्यायचा आहे त्याला? तो घेण्याच्या मागचं कारण काय आहे? तर पुढच्या जन्मामध्ये जे काम्य कर्म आहे, त्या काम्य कर्माच्या भोगाकरता एक जन्म त्याने त्या ठिकाणी घ्यावा, असा एक मुद्दा उपस्थित केला होता. आणि निषिद्ध कर्म जे आहेत, आपलं निषिद्ध कर्माचं जे फळ पाप आहे, ते पापाचं फळ काय आहे? क्लेश आहे. तर ते क्लेश त्याने कसे भोगले? तर नित्यनैमित्तिक कर्म करून त्या ठिकाणी त्याने क्लेश भोगले. आणि जे पुण्यकर्म राहिलं होतं, तर ते पुण्यकर्म भोगण्याकरता त्याला एक एक देह त्याला अजून त्या ठिकाणी किंवा एक जन्म त्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. आणि तो जन्म त्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पण तो त्याचा जन्म कसा असेल? योगी पुरुषाचा जसा जन्म होऊन त्याच्या देहामध्ये इतकं विशेष काही सामर्थ्य असतं की तो, जसं चांगदेव महाराजांचं आपण आयुष्य पाहतो की 100 वर्षाचं आयुष्य असताना ते 1400 वर्ष त्यामध्ये जगले. आणि त्यामध्ये किती त्यांना भोग झाला असेल बरं? तर त्याच्यात सांगता येईल का? मोजमाप करून आपल्याला सांगता येणार नाही. किंवा ज्ञानदेव महाराजांचं पाहत होतो, किंवा आणखीन शंकराचार्यांचं आपण उदाहरण पाहत होतो. म्हणजे असे एक जन्म होईल योग्यासारखा त्याचा, तो जन्म त्या ठिकाणी असेल आणि त्यामध्ये तो काय करेल? अशा प्रकारे जे काही त्या ठिकाणी पुण्यकर्म आहे, तो पुण्यकर्म भोगून त्या ठिकाणी संपविल, असा एक मुद्दा उपस्थित झालेला होता. बरोबर ना? आणि असा एक देह त्याला त्या ठिकाणी प्राप्त होणं, त्याला शास्त्रामध्ये कोणता वाद म्हणतात बरं? असा देह प्राप्त होणं त्याला शास्त्रात कोणता वाद म्हणतात? हा. हा, एक देह. आणि भव म्हणजे होणे, ऐक ना, भव शब्दाचा होणे, ऐक ना, म्हणजे एक देह त्याला होणेच आहे, त्याला एक भविवाद असं त्या ठिकाणी म्हणतात. असा एक मुद्दा उपस्थित झाला काल. त्याच्यानंतर खाली पहा. अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो, म्हणून बंधाचे निवृत्ती करता ज्ञानाचे प्रयोजन नाही, म्हणून ग्रंथ आरंभ निष्फल आहे. काल एक मुद्दा असा उपस्थित झाला होता की अशा प्रकारे कर्माने मोक्ष त्या ठिकाणी होतो. आणि तुम्ही सांगता की ज्ञानाने मोक्ष होतो. आणि मग ज्ञानाने जर मोक्ष होतो आणि जर कर्माने पण मोक्ष होत असेल, तर ज्ञानाचं मुख्य फळ मोक्ष असं म्हणता येईल का? ज्ञानाचं मुख्य फळ मोक्ष आहे असं म्हणता येणार नाही. कसं? तर डोळ्याला समजा आपल्याला निळं पिवळं वगैरे पाहायला मिळतं, तर तेच आपल्याला समजा तो इंद्रियाने घ्राणेंद्रियाने जर पाहायला मिळत असेल, तर डोळ्याचं रूप हेच प्रयोजन आहे असं म्हणता येईल का? ते तर आपल्याला कानाने पण दिसू लागलं.
त्वचेने पण आपल्याला कळू लागलं तर ते डोळ्याचं वाढणार नाही. पण जर नुसतं डोळ्यानेच होत असेल तर डोळ्याचं ते मुख्य प्रयोजन म्हणता आलं असतं. बरोबर आहे का नाही? तसं मोक्ष जर हा ज्ञानानेच झाला असता तर मग ज्ञानाचं परम प्रयोजन फल मोक्ष म्हणता आलं असतं. परंतु मोक्ष तर त्या ठिकाणी कर्माने पण होतच आहे. म्हणून ज्ञानाचं मोक्ष हे प्रयोजन फळ म्हणता येईल का? तर म्हणता येणार नाही. ते कर्माचं सुद्धा प्रयोजन फळ होत आहे. मग तुमचा ग्रंथ त्या ठिकाणी आरंभ आहे. कशासाठी ग्रंथाचा आरंभ केला? तर मोक्ष प्राप्ती करता ग्रंथाचा आरंभ केला. तर मग ह्या ज्ञानाने मोक्ष होतो का? तर ज्ञानाने मोक्ष होत नाही. ते पण त्याचं कारण सांगितलं. म्हणून तुमचा ग्रंथ आरंभच त्या ठिकाणी काय आहे? निष्फळ आहे. आता ग्रंथाचा आरंभच निष्फळ झाला, बरोबर आहे की नाही? आणि त्याचा असणारा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याचा पण अधिकाऱ्याचा सुद्धा संभव आहे का? अधिकाऱ्याचा पण असंभव झाला. बरं, अधिकाऱ्याचा असंभव झाला कारण अधिकाऱ्याला काय प्राप्त करून घ्यायचा होता? मोक्ष प्राप्त करून घ्यायचा होता. आता मोक्ष त्या ज्ञानाने संभवत आहे का? जीव ब्रह्मात्मय त्या ज्ञानाने मोक्ष संभवत नाही, बरोबर आहे की नाही? मग त्या अधिकाऱ्याला मोक्ष रूपी फळ प्राप्त होईल का? होणार नाही. मग अधिकारी आणि मोक्ष रूपी फल याच्यामध्ये कोणता संबंध होता? प्राप्य प्रापक भाव संबंध होता. तर अशा पद्धतीचा हा प्राप्य प्रापक भाव संबंध घडत नाही. आता त्या अधिकाऱ्याला विचार हे कर्तव्य होतं. तर अधिकारी आणि विचार मोक्ष संभवत नाही तर अधिकाऱ्याने विचार तरी कशाचा करायचा? पुन्हा अधिकारी आणि विचार याच्यामध्ये जो कर्तव्य भाव संबंध होता तोही संभवत नाही. आणि ग्रंथाचा आणि विषयाचा जो संबंध होता पुढे तो प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध हा घडेल का? हाही घडत नाही. आणि जे हा जो ग्रंथ आहे तो ज्ञान उत्पन्न करणारे जो ब्रह्मात्मक ज्ञान, तर ज्ञान उत्पन्न करून काय उपयोग आहे आता? ते ज्ञान उत्पन्न करूनही उपयोग होत नाही कारण तुमचा तर कर्मानेच मोक्ष होतो. म्हणून आता ते ज्ञान उत्पन्न करून उपयोगाचं ठरत नाही. म्हणून उत्पन्न करणारा ग्रंथ आणि उत्पन्न होणारे जे ज्ञान आहे याच्यामध्ये जो जन्यजनक भाव संबंध आहे अशा पद्धतीचा तो जन्यजनक भाव संबंध सुद्धा घडणे शक्य नाही, बरोबर ना? म्हणून अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही ग्रंथामध्ये विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होण्याकरता अनुबंध कळणे फार गरजेचं आहे. परंतु तुमचा जो अनुबंध सांगितला हा अनुबंधच त्या ठिकाणी पूर्णतः व्यर्थ ठरला की नाही? अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध अशा पद्धतीचा तुम्ही अनुबंध सांगता पण हा अनुबंधच त्या ठिकाणी सफल नाहीये. आता पहा खाली, वेदांती म्हणतात त्याप्रमाणे मोक्ष प्राप्त करून देणारे अद्वैत ब्रह्मज्ञान उत्पन्न होणेच शक्य नाही. वेदांती म्हणतात त्याचप्रमाणे काय? मोक्ष प्राप्त करून देणारे अद्वैत ब्रह्मज्ञान उत्पन्न होणे शक्य नाही असं म्हणतात. कारण जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून काहीतरी फळ प्राप्त होते. बघा, आता आपण पाहतो की नाही जगामध्ये प्रत्येक वस्तूला काही ना काही फळ त्या ठिकाणी आहेचे. बिना फळाची एक तरी वस्तू आहे का? प्रत्येक वस्तूला काहीतरी फळ आहेच. आपण आता इथं उदाहरण असं दिलं की आपल्या समजा नाकावर माशी बसली तर ती नाकावर माशी बसली ती काही बरी वाटते का आपल्याला? हे मच्छर चावले डास चावले हे काय बरं वाटतात का आपल्याला? मग आपण म्हणतो हे काय फळ आहे का? हे सुद्धा फळच आहे. फळ म्हणजे ते सुखकारक असलं पाहिजे असं नाही. ते फळ दुःखकारक पण असू शकतं. फळ सुखकारक असावं असं नाही. कधी फळ दुःखरूप पण होतं आणि कधी फळ आपल्याला सुखरूप पण त्या ठिकाणी होत असतं. आता हे डास माशा चावतात तर हे कसं आहे? हे पण फळ आहे पण कोणतं फळ आहे? हे दुःखाचं फळ आहे. मग म्हणजे मग हे व्यर्थ उत्पन्न झालेत का? माशा डास वगैरे हे व्यर्थ आहे का? हे व्यर्थ नाही. याला प्रत्येकाला काही ना काही त्या ठिकाणी फळ आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. बघा आता खाली, जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून काहीतरी फल प्राप्त होते. निष्फळ अशी वस्तूच उत्पन्न होत नाही. पुष्कळ वस्तू निष्फळ उत्पन्न झाल्या आहेत असे लोकांस वाटते. परंतु सूक्ष्म विचार केला तर त्या सर्व वस्तूच फळ आहे. लोकांना असं वाटतं की पुष्कळ वस्तू आहे ना त्या निष्फळ घेण्या देण्याच्या ठिकाणी काय व्यर्थ उत्पन्न झालेल्या आहेत असं बहुतेक लोकांना त्या ठिकाणी वाटतं. परंतु असं असणं शक्य नाहीच आहे की नाही? जसं आपण पाहतो की नाही ते एकाला असं वाटलं की एवढं मोठं झाड आहे का नाही आणि त्याला एवढं एवढं कवट लागलं म्हणे. काय देवाने असं उत्पन्न केलं म्हणे ह्या गोष्टी अशा, बरोबर आहे का नाही? एवढ्या मोठ्या झाडाला एवढं मोठं एवढं एवढं त्या ठिकाणी कवट आणि
एवढा मोठा तो याचा वेल, भोपळ्याचा वेल, डांगर भोपळा मोठा असतो ना, आणि त्याचा वेल केवढा असतो, एवढा एवढा असतो. कसं हे देवाने काय केलं म्हणले निर्माण या ठिकाणी. पण जेव्हा त्याच्या ते डोक्यामध्ये वरून कौड खाली पडलं, तेव्हा त्याला असं वाटलं की प्रत्येक गोष्टी आहे ना तिथल्या तिथं बरोबर त्या ठिकाणी करून ठेवलेल्या असतात, आहे का नाही. जर आता नुसतं एवढं कौट जर खाली पडलं तर एवढं डोक्याला लागलं आणि एवढ्या मोठ्या भोपळ्यासारखं कौट असतं तर काय अवस्था झाली असते. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही फळ आणि ते निश्चितपणे ठरलेलं असतं, बरोबर आहे का नाही. म्हणजे जसं म्हणतो का नाही, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे निष्फळ अशी एक तरी वस्तू आहे का. प्रत्येक वस्तूला काही ना काही फळ त्या ठिकाणी असतच असतं, म्हणजे असतच असं हे ठरलेलंच असतं. असे लोकच वाटते, परंतु सूक्ष्म विचार केला तर त्या सर्व वस्तूस फल आहे. माशा अंगावर बसल्या किंवा डास चावले तर हे प्राणी किंवा अशा तऱ्हेचे कोळ्याचे जाळे वगैरे पदार्थ निष्फळ आहेत असे वाटते, आहे की नाही. तर आपल्याला असं वाटतं हे सगळं कशाला, कशाला हे डास उत्पन्न झाले असतील, कशाला ह्या माशा उत्पन्न झाल्या असतील, आणि कशाला ते कोळ्याचे जाळे, कोळी तर निर्माण झाला असेल, यांचा काही उपयोग आहे का, असं वाटतं. परंतु प्रत्येकाला काही ना काही फळ आहे का नाही. मग कधी कधी डास, माशा किंवा कोळ्याचं जाळं हे काय आपल्याला सगळ्याला निष्फळ आहे असं नाही. कधी कधी ते सफल सुद्धा त्या ठिकाणी असतं. तर त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं की म्हटले एक आहे ना धनिक होता, सावकार होता, सावकार. धनिक म्हणजे सावकार होता. आणि तो सावकार आणि कोणत्या तरी गावाला निघाला असतो. परंतु गावाला जात असताना मध्ये डोंगराळ भाग लागला आणि त्या डोंगराळ भागामध्ये तो एकटाच चालू लागला होता. आता त्याला जवळ वस्ती वगैरे काही नव्हतं. तर त्या डोंगराळ भागामध्ये कोणीतरी एका चोराने त्याला हेरलं, पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर त्याच्या ध्यानात आलं की कोणीतरी हा धनिक सावकार असावा, आता याला आपण लुटावा, असा त्या चोराने मनामध्ये विचार केला. आता तो चोर त्याच्या मागे लागल्याच्या नंतर हा धनिक काय केला, आता पुढं पळपळ पळू लागला आणि त्या नजर चुकीनं कुठंतरी त्याला फसवलं, पळता पळता कुठेतरी फसवलं. आणि एक त्याला त्या ठिकाणी गुहा दिसली. परंतु चोराच्या लक्षात आलं की हा ह्याच मार्गाने इथून गेला, इथूनच आता कुठेतरी नाहीसा झालेला आहे, म्हणजे हा इथं कुठेतरी असला पाहिजे. मग त्या चोराला त्या ठिकाणी एक गुहा दिसली आणि त्याने विचार केला की ह्या गुहेत हा गेला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं तो गुहेच्या तोंडाच्या जवळ गेला त्या ठिकाणी. आणि गोव्याच्या द्वाराच्या जवळ गेल्याच्या नंतर जेव्हा तो धनिक त्या आतमध्ये गुहेत शिरला की नाही, त्या गुहेत शिरला त्याच वेळेस काय केलं की त्या ठिकाणी असणार जे कोळ आहे, त्या कोळ्याने काय केलं, एक जाळं तयार केलं. आता जाळं तयार केल्याच्या नंतर मग आता या चोराला काय वाटेल, या चोराच्या लक्षात आलं जर हा धनिक या जर गुहेत आतमध्ये शिरला असता तर काय झालं असतं. या गुहेत जर धनिक शिरला असता तर हे कोळ्याचं जाडं त्याने मोडलं असतं, बरोबर की नाही. पण हे कोळ्याचं जाडं ज्या अर्थी त्याने मोडलेलं दिसत नाही, त्या अर्थी हा धनिक मात्र ह्या ठिकाणी या गुहेमध्ये शिरलेला नाही, असा तो चोर त्या ठिकाणी पुटपुटत होता. ऐक नाही, पुटपुटत म्हणजे मोठ्याने आवाज नाही, छोटा आवाज करून त्याने म्हटलं असेल कदाचित हे कोळ्याचं झाडं मोडलं नाही, म्हणजे हा धनिक या ठिकाणी शिरलेला नाही, म्हणजे आपण इथं शोधून काय उपयोगाचं नाही, पुढच्या मार्गाला चला, असा विचार केला. आणि ते ऐकलं कोणी, ते ऐकलं त्या ठिकाणी असणाऱ्या धनिकाने. आणि मग तो धनिक मनात म्हणू लागला आज मला कोळ्याच्या जाळ्याने जीवदान दिलं. आता मला सांगा, हे कोळ्याचं जाळं प्रत्येकाला निष्फळ वाटत होतं, परंतु त्या धनिकाला त्या ठिकाणी फलदायक ठरलं का नाही, फलदायक त्या ठिकाणी ठरलं. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य एवढंच होतं की जगामध्ये कोणतीच वस्तू निष्फळ आहे असं म्हणता येईल का. कोणतीच वस्तू निष्फळ नाही, सगळ्याच वस्तू त्या ठिकाणी फल देणाऱ्या आहेत. खाली पाहता हेच त्याचे फल. फल शब्दाचा केवळ सुखाचा असा अर्थ आहे असे नाही. अशी एक कथा आहे की कोणी एक धनिक पुरुष प्रवास करत असता डोंगराळ प्रदेशात त्याचे पाठीशी एक चोर लागला. चोर भय चुकवण्याकरता तो धनिक डोंगराच्या गुहेत शिरला. चोर गुहेजवळ येता इतक्यात गुहेच्या तोंडाशी एका कोळ्याने जाळे केले. चोर तेथे आल्यानंतर त्या गुहेत तो धनिक गेला असेल असे त्यास प्रथम वाटले. नंतर असे वाटले की जर या गुहेत तो म्हणजे चोर शिरला असता तर हे कोळ्याचे जाळे मोडले असते. असे आपल्याशीच पुटपुटून
चोर पुढे गेला. हे त्याचे पुटपुटणे धनिकाने ऐकले. तेव्हा कोळ्याच्या जाळीने आज मला जीवदान दिले असे त्यास वाटले. तात्पर्य काय बघा आता, प्रत्येक वस्तूपासून काही ना काही सुख असो किंवा दुःख असो, पण फल आहे. निष्फल अशी एकही वस्तू उत्पन्न होत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येक वस्तूला काही ना काही फल आहे. सुखकारक असेल अथवा ती दुःखकारक असेल, पण निष्फल अशी वस्तू नाही. प्रत्येक वस्तू ही सफल म्हणजे तिला काही ना काही फल आहे. फक्त ते फल सुखरूप असेल अथवा दुःखरूप असेल हे मात्र सांगता येणार नाही. पण वस्तूला फल आहे हे निश्चित आहे. आता मुद्दा उपस्थित झाला, तुमचे ब्रह्मज्ञान हा तुमचे ब्रह्मज्ञान दुःख तर देत नाही हे तुम्हास कबूल आहे. बरे, बंध निवृत्ती करून सुख देते म्हणावे तर बंध सत्य असल्यामुळे दुःख निवृत्त आणि परमानंद प्राप्ती हे त्याचे फल नाही. आता तुमचं ब्रह्मज्ञान आहे का नाही? ठीक आहे. आता ब्रह्मज्ञान तुम्हाला दुःख देतं असं कुठे झालं का? का ब्रह्मज्ञानाने कोणाला दुःख दिलं? ब्रह्मज्ञानाने कोणाला दुःख झालेलं नाहीच आहे. मग ते ब्रह्मज्ञान आपल्याला काय म्हणतात की तुमचे ब्रह्मज्ञान दुःख देत नाही हे तुम्हाला कबूल आहे. बर बंध निवृत्ती करून सुख देते असं म्हणावं तर बघ आता, ब्रह्मज्ञान आपल्याला दुःख देतं का? नाही. बरं, बंध निवृत्ती करून सुख तर देतं का? सुखही देत नाही. का देत नाही सुख बरं? कारण बंध सत्य आहे का मिथ्या आहे? पूर्व पक्षाच्या मताने बंध त्या ठिकाणी काय आहे? सत्य आहे. आणि सत्य पदार्थाची निवृत्ती ब्रह्मज्ञानाने होईल का? सत्य पदार्थाची ब्रह्मज्ञान हा पदार्थ जर तो अधिष्ठानावरती आद्या स्वरूपाने प्रतीतीला आला असता तर ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती केली असती. पण ब्रह्मज्ञानाने त्या पदार्थाची निवृत्ती होत नाही. का निवृत्ती होत नाही? कारण पदार्थ मुळात आद्य स्वरूप नाही. पदार्थच मुळात कसा आहे? तो सत्य स्वरूपाचा आहे. म्हणून ब्रह्मज्ञान तुम्हाला सुख देईल का? आता मोक्ष प्राप्त होऊन ब्रह्म प्राप्ती होऊन सुख देईल का? सुख तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकत नाही, आहे का नाही? आणि दुःख देतं का ब्रह्मज्ञान आपल्याला? दुःख देत नाही इथपर्यंत मान्य, पण सुख तरी कुठे देतं आपल्याला? सुख पण अशा पद्धतीने ते देत नाहीये. बंध निवृत्ती करून सुख देते म्हणावे तर बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे त्याचे फल नाही. कोणत्याही प्रकाराने ब्रह्मज्ञानाचे फळ सिद्ध होत नाही. असा कोणताही प्रकार करून पाहिला तर ब्रह्मज्ञानाने फल सिद्ध होत नाही. फल सिद्ध होत नाही, मोक्षरूपी फल मात्र सिद्ध होत नाही. आणि सफल वस्तूजन्य म्हणजे उत्पन्न होते असा नियम आहे. आता सफल म्हणजे काय? जिला काहीतरी फल आहे तिला काय म्हणायचं? सफल. आजी संसार सुफल झाला गे माय. ज्ञानोबा म्हणतात की नाही, आज आमचा संसार सुफल झाला म्हणजे याला काहीतरी फल आलं की नाही, तर याला या ठिकाणी मोक्षरूपी भक्तिरूपी अशा पद्धतीचं काय फल या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून सफल वस्तू म्हणजे काय? तिला काहीतरी फल असतं, तिला सुफल असं त्या ठिकाणी वस्तू म्हणायची. मग आता सफल वस्तू जन्य उत्पन्न होत असते, आहे की नाही? जिला काहीतरी समजा आपण काही झाड लावतो त्याला कधी कधी फळच येत नाही, मग ते झाड सफल झालं का निष्फळ झालं? ते झाड निष्फळ झालं, आहे की नाही? पण काही झाडांना फळ त्या ठिकाणी पुष्कळ येत असतात, म्हणून ते झाड लावलं ते सफल झालं की नाही? झाड लावलं त्या ठिकाणी सफल त्या ठिकाणी झालं असतं. मग जिला काहीतरी फल असतं तिला सफल असं म्हणायचं असतं. आता याच्यामध्ये काही प्रक्रिया फार कठीण असं काय आलंय? असं काय नाही, सरळ सरळ मुद्दा आहे का नाही आजचा? सरळ मुद्दा आहे, मग सरळ समजून घ्या. सफल वस्तू जन्य शब्दाचा अर्थ उत्पन्न, आहे की नाही? म्हणजे उत्पन्न होते असा नियम आहे. ज्ञान सफल नाही म्हणून त्याची उत्पत्ती संभवत नाही. पण तुमचं ज्ञान सफल आहे का? तुमचं ज्ञान सफल जर असलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त करून दिला असता नव्हता? दुःख देणार नाही ही गोष्ट खरी, दुःख तुम्हाला देणार नाही, परंतु सुख तरी देईल का? कारण सुख देण्याकरता काय झाला पाहिजे होतं? सुख देण्याकरता त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त झाला पाहिजे होता, पण मोक्ष रूपी फल प्राप्त होत नाही. मग आता ते ज्ञान तुम्हाला सफल तरी म्हणता येईल का? सफलही त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. ज्ञान सफल नाही म्हणून त्याची उत्पत्ती संभवत नाही. मग ते ज्ञान तरी कसं उत्पन्न होईल बरं? ते ज्ञानही उत्पन्न होणार नाही. तर बरं, ज्ञान उत्पन्न झालं असतं तर त्याने सफल काहीतरी मोक्ष प्राप्त करून दिला असता ना.
पण ज्ञान सुद्धा उत्पन्न होत नाही, आणि उत्पन्न झालं असतं तर सफळ काहीतरी मोक्ष प्राप्त करून दिला असता. म्हणून त्याची उत्पत्ती संभवत नाही. अर्थात ज्ञानाचा आणि ग्रंथाचा जन्य जनक भाव संबंध घडत नाही, म्हणून प्रयोजनाच्या व संबंधाच्या अभावामुळे ग्रंथाचा आरंभ घडत नाही. ऐक नाही, जन्य जनक भाव पाहत असताना ग्रंथ, ऐक नाही, ग्रंथ आणि ज्ञान, ग्रंथातलं असणार ज्ञान याच्यामध्ये कोणता संबंध आहे? जन्य जनक भाव संबंध आहेत. मग आपला ग्रंथ कोणता आहे? विचारसागर हा आपला ग्रंथ आहे. आणि काय करतं ग्रंथ हा? युक्तीने प्रमाणाने जीव ब्रह्मात्मिक ज्ञानाची सिद्धी करून देतो, अशा पद्धतीचा हा ग्रंथ आहे. परंतु हे ज्ञान सफल आहे का? हे ज्ञान सफल नाही. मग ज्ञान जर सफल नसेल, ज्ञान जर सफल नाही, आणि तुम्ही म्हणता ब्रह्मज्ञानाने ते ज्ञान उत्पन्न, ब्रह्मज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, परंतु प्राप्त होणं हे शक्य आहे का? हे शक्य नाहीये. म्हणून ग्रंथ आणि ग्रंथात उत्पन्न होणारे जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा आणि त्या ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंध घडतो का? जन्यजनक भाव संबंध घडत नाही. म्हणून प्रयोजनाच्या व संबंधाच्या, बर का, अभावामुळे ग्रंथाचा आरंभ घडत नाही, असा सरळ सरळ मुद्दा आहे. याच्यामध्ये काही कोणाला शंका आहे का? यामध्ये कोणाला काही शंका असेल तर सांगा, वाटलं तर म्हणायचा पुढचा मुद्दा आपल्याला घ्यायला. आजचा मुद्दा सरळच आहे, याच्यामध्ये जास्त काहीच नाही. आता इथं आहे ना, पहिल्यांदा त्यांनी काय नित्य नैमित्तिक कामे आणि प्रायचित्त या कर्माचं स्वरूप पाहिलं. त्याच्यानंतर शास्त्राने सांगितलेलं जे कर्म पाहिलं, त्याच्यानंतर जीवाची कर्म पाहिली, आणि त्याच्या निवृत्तीचा पण उपाय आपण त्या ठिकाणी पाहिला. आणि मग कर्मानेच मोक्ष का सिद्ध होतो, ज्ञानाने मोक्ष का सिद्ध होत नाही, हे पण आपण त्या ठिकाणी पाहिलं. ज्ञानाने कर्मानेच मोक्ष का सिद्ध होतो, त्याचं कारण आहे, बंध सत्य आहे का बंध मिथ्या आहे? बंध जर मिथ्या जर असला तर कर्माने मोक्ष सिद्ध झाला असता का? बरोबर की नाही? मग बंध सत्य आहे म्हणून कर्माने मोक्ष होतो, बरोबर की नाही? मग कर्माने मोक्ष होतो, ज्ञानाने मोक्ष संभवत नाही. तीनच मुद्दे अख्ख्या परिच्छेदामध्ये, याच्यामध्ये ना तीनच मुद्दे आलेले, चौथा मुद्दा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला नाहीये. आता परिच्छेद क्रमांक 10, सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. आता प्रत्येकाने ना माग जो मुद्दा आपला त्या ठिकाणी झाला होता, काय मुद्दा झाला होता? कार्याध्यासाची सामुग्री. काय काय कार्याध्यासाची सामुग्री होती, तो मुद्दा आहे का लक्षात सर्वांच्या? कार्याध्यास घडण्याकरता काय काय सामुग्री लागत होती? सत्यजन्य, सत्यजन्य, हा, सत्य वस्तू, ज्ञानजन्य संस्कार, आणि प्रमाता प्रमाण आणि प्रमेय, अशा प्रकारचे दोषत्रयी हे त्या ठिकाणी कार्याध्यासास उपयुक्त असणारी काय सामग्री त्या ठिकाणी आहे. कारण कार्याध्यास घडण्याकरता पूर्व पक्षाचं म्हणणं तेच आहे आणि उत्तर पक्षाचं म्हणणं तेच आहे, सामग्रीची आवश्यकता आहेच. म्हणून आता कार्याध्यास सांगत असताना सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, बरोबर की नाही, याची सुद्धा आवश्यकता असणं फार गरजेचं आहे, बरोबर की नाही? परंतु याची सिद्धी मात्र होत नाही, म्हणून कार्याध्यास घडत नाही, असं त्यांनी सांगितलेलं होतं. आता ते पण आपल्याला या ठिकाणी पाहायचं. बघा, आता पूर्व पक्षीचे म्हणणे कार्याध्यासाची सामग्री नाही म्हणून बंध आद्यस्त नाही. बघा, आता पूर्व पक्षीच काय म्हणणं होतं की आद्यासाची सामग्री नाही. आद्यासाची सामग्री का नाही? कारण बंध सत्य आहे का मिथ्य आहे, असा मुद्दा उपस्थित त्यांनी केला होता, ऐक नाही? मग बंध त्या ठिकाणी बरं, त्याच्या मागचं कारण आधी एक लक्षात घ्यायचं की त्याने जगत सत्य मांडलं का मिथ्या मांडलं? सिद्धांताचं मत घेऊन त्याने सिद्धांताचं मत घेऊन सांगितलं का आत्म्या व्यतिरिक्त काहीच सत्य नाही, बरोबर आहे की नाही? मग काहीच सत्य नाही, आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार होण्याकरता वस्तू कुठेतरी पाहिली पाहिजे. जर ती वस्तू पाहिली नाही तर त्याला अशा पद्धतीनं दुसऱ्या पदार्थावरती म्हणजे अधिष्ठान पदार्थावरती अध्यास घडेल का? जर त्याने आधी
कुठंतरी सर्प पाहिला जर नाहीच, बरोबर आहे की नाही, त्यांनी वारुळावरला कुठला तरी चालणारा कुठला तरी फिरणारा सर्प जर पाहिला नाहीच, तर त्याला रज्जूवरती सर्पभ्रम होईल का? होणार नाही. त्याने सत्य सत्य असणारं रजत चांदी कुठे जर पाहिली नसेल तर शुक्तीवरती रजताचा आभास होईल का? भ्रम होईल का? होणार नाही. आधी पुरुष पाहिला नाही तर स्थानवरती पुरुषाचा भ्रम होईल का? आणि पाणी जर पाहिलं ना तर मृगजळाचा भ्रम होईल का? होणार नाही. म्हणजे आधी काय सत्य पदार्थ त्या ठिकाणी पाहायला पाहिजे. आणि तुमचं मत काय वेदांत्यांचं? ब्रह्मा व्यतिरिक्त सत्य पदार्थ झालाच नाही. ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या. मग पदार्थ जर मिथ्या असेल तर मिथ्या पदार्थाचा कसा संस्कार व्हायचा त्याच्या ठिकाणी, असं त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला होता. तोच मुद्दा आता लक्षात धरायचा. आणि सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार का घडत नाही हा मुद्दा एक लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मग दोषत्रय का घडत नाही हा मुद्दा लक्षात घ्यायचा. बरं, पूर्व पक्षीचे म्हणणे अध्यासाची सामग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही. बंध कसे आहे त्याकरता? सत्यच आहे. त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. आता सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होईल का? रज्जूवर भासलेला सर्प जर सत्य असेल तर त्याची काठीनं वगैरे निवृत्ती करावं लागेल. बॅटरी वगैरे आणून त्याची निवृत्ती होईल का? होणार नाही. कारण पदार्थ तो कसा आहे? सत्य आहे. म्हणून सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? वेद बोधित कर्म आचरणाने बंधाची निवृत्ती होईल. ते कर्म कोणते व कसे आचरण करावे याचाही विस्तारपूर्वक विचार सांगितला आहे. आता कर्माने त्याची निवृत्ती होणार आहे. मग ते कर्म कशी करायची? तर त्याच्यामध्ये शास्त्रकृत कर्म आणि जीवकृत कर्म आणि निषिद्ध कर्माचा काय करायचा? त्याग करायचा. आहे का नाही? आता आता आपलं सांगून झालं मगाशीच, नित्य नैमित्तिक काम्य प्रायचित्त संचित प्रारब्ध आणि क्रियामान याचा विचार झाला आपला. आता त्याच्या निवृत्तीचा उपाय त्याने सांगितला. आणि अशा पद्धतीनं या जगताच्या निवृत्तीचा उपाय अशा अशा पद्धतीनं होऊन तो मुमुक्षु त्या ठिकाणी मुक्त होतो, असं त्यांनी त्या ठिकाणी पर्याय आपल्याला करून दिला. पण ज्ञानाने मात्र अशा पद्धतीचा मोक्ष होत नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. बरं, आता आता तूर्त म्हणजे सध्या आपल्याला काय लक्षात घ्यायचंय? सध्या फक्त एवढंच लक्षात घ्यायचंय ही बंध आद्यस्त आहे की नाही, एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. मुख्य वादाचा प्रश्न काय आहे? बंध जर त्या ठिकाणी आद्यस रूप असेल तर मग तुमचं कर्माने मोक्ष निष्फळ झालं की नाही. आणि बंध जर त्या ठिकाणी सत्य असेल तर मग आमची वेदांत शास्त्राची इमारत काय होते? कोसळून जाते. आहे की नाही? असं नेहमी. मग आता काय, वेदांत शास्त्राची इमारत आपली कुठपर्यंत उभी आहे? जोपर्यंत वादामध्ये जगत आद्यस्त आहे का नाही ठरत नाही तोपर्यंत. जर ते आद्यस्त ठरलं नाही तर वेदांत शास्त्र काही कामाचं नाही. मग आता विचार काय करायचा आहे आपल्याला? विचार बाकीचा करायचा नाही का? जीवकृत कर्म काय आहे, शास्त्रकृत कर्म काय आहे, मग सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि दोषत्रय हा नंतरचा मुद्दा आहे. बरोबर आहे का नाही? आपल्याला आधी काय पाहावं लागेल? बंध सत्य आहे का मिथ्या आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. बरोबर आहे का नाही? मग बंध त्या ठिकाणी जर मिथ्या ठरलाच, आद्यस्वरूप ठरला, तर तुमचं कर्माचा विषय बाजूला आणि आमचा ज्ञानाचा विषय परत पुढे उत्पन्न राहू शकतो. बरोबर की नाही? पाहता खाली तूर्तबंध सत्य आद्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. पूर्व पक्षाच्या मताने सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय यांच्या ठिकाणी असणारे दोष ही कार्याध्यासाची सामग्री आहे आणि ती बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध होत नसल्याने बंध आद्यस्त नाही असे म्हणणे आहे. पूर्व पक्षाचे या ठिकाणी काय म्हणणं आहे बाबा की कार्याध्यास घडण्याकरता काय करावं लागत? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असायला पाहिजे आणि प्रमाता प्रमाण आणि प्रमेय याच्या ठिकाणी काय असले पाहिजे? दोष असले पाहिजे. आहे का नाही? मग ती अध्यासाविषयी सिद्ध होत आणि हे हे सामग्री बरोबर आहे की नाही अध्यास होण्याकरता भ्रम होण्याकरता सिद्ध होते का? सिद्ध मात्र होत नाहीये. म्हणून काय बंध आद्यस्त नाही. आणि जर ही सिद्ध होत असेल तर मग म्हणता आलंच नाही. ही सामग्री जर सिद्ध झाली असते, तयार जर झाली असते, मग बंध कसे म्हटले असते तुम्ही सांगा बरं आता?
ही सामग्री जर सिद्ध जर झाली असती तर हा काय बंद आद्य स्वरूप आहे का? का बंद सत्य आहे? बंद सत्य आहे, आद्य स्वरूप आहे, नक्की काय प्रकारे? ओंकार महाराज सांगा बरं जरा. हा मग आद्यासाची निवृत्ती जे भ्रमयुक्त पदार्थ असतो, मिथ्या पदार्थ असतो, त्याची निवृत्ती कशाने झाली असते मग? कर्माने का ज्ञानाने? ज्ञान, त्याची ज्ञानानेच निवृत्ती झाली असते, हे लक्षात घ्यायचं आपल्याला, आहे का नाही? म्हणून म्हटलं होतं की तुम्ही कार्य अध्यास आणि कारण अध्यास याला बारकाने समजून घ्या, म्हणजे मग जगत सत्य आहे का मिथ्य आहे, मग हे आपल्याला कळलं. आणि जगत मिथ्य ठरल्याच्या नंतर त्याची ज्ञानानेच निवृत्ती होते, बरोबर की नाही? यांच्या ठिकाणी असणारे दोष ही कार्य हे झालं. आणि ती बंधाच्या आद्याचा सिद्ध होत नसल्यामुळे बंध आद्यस्त नाही असे म्हणणे आहे, असे म्हणणे आहे, हे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. आता जरा थोडं बारकाईने विचार करायचा, फार याच्यामध्ये काही कठीण विषय नाहीचे, विषय अगदी एकदम सोपा विषय. इथं याने काय सांगितलं होतं की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराची आवश्यकता आहे. आता सिद्धांत मते असं म्हणतात, सत्य वस्तू असावा असा काही नियम आहे का हो? समजा रज्जूवरती सर्प भास होण्याकरता तुम्ही आधी जर खरा सर्प पाहिला नाही, बरोबर आहे की नाही, पण कुठंतरी चित्रात एखादा सर्प काढलेला असेल, चित्र पाहिलं का नाही, मोबाईल मध्ये टीव्ही वरती, असं एखादा कुठंतरी वादीचा तयार केलेला एखादा जर पाहिलाच असता, तो जर पाहिला असता, तर त्याचा संस्कार नाही घडू शकत का? त्याचा पण संस्कार घडू शकतो ना, बरोबर आहे की नाही? मग उलट त्या सर्पासारखा दुसरा सर्प, बरोबर की नाही, म्हणजे समान जातीचा, समान जातीला काय म्हणतो आपण? स्वगत म्हणतो का सजातीय म्हणतो? आहे का नाही? मग तिथं तिथं सत्य सर्प पाहिजे का सजाती म्हणजे समान जातीचा पाहिजे, त्याच्यासारखंच पाहिजे, सादृश्य स्वरूपाचा असला पाहिजे, आहे का नाही? मग सत्य हा, मग तो पदार्थ सत्यच असला पाहिजे असा नियम नाही, उलट कसा असला पाहिजे, सजातीय समान जातीचा त्या ठिकाणी असायला पाहिजे होता, असा त्या ठिकाणी काय नियम केला पाहिजे, आहे की नाही? मग असं जर नियम केला तरी आपलं काम सिद्ध होतंय की नाही? तरी आपलं काम त्या ठिकाणी सिद्ध होत आहे की नाही? आता तो मुद्दा आपण खाली पाडणार आहे, फक्त बारकाईने पहा. सिद्धांत मतात याचे पहिले उत्तर असे की ही वर वर्णन केलेली कार्याध्यासाची सामग्री नाही. आता बघा, ही तुम्ही वर वर्णन करून सांगितलेली का नाही, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, हीच मुळात काय कार्याध्यासाची सामग्रीच नाही. का बरं सामग्री नाही सांगतो म्हणे, पहा. कारणाच्या समुदाया सामग्री म्हणतात. आता कारणाचं जे समुदाय आहे का नाही, त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं तर सामुग्री म्हणतात. जसं आता एखादा पदार्थ तयार करायचे, मग ते पदार्थ तयार करताना आता जसं तुम्ही चहा तयार करता, मग चहासाठी काय काय सामुग्री लागते, काय काय कारण आहे त्याला? त्याला चहा पावडर लागेल, त्याच्यानंतर साखर लागेल, त्याच्यानंतर अद्रक लागेल, त्याच्यानंतर इलायची लागेल, त्याच्यानंतर दूध लागेल, त्याच्यानंतर पाणी लागेल, त्याच्यानंतर चहा बनवणारी कोणीतरी एखादी स्त्री पाहिजे, त्याच्यानंतर पातेलं पाहिजे, त्याच्यानंतर ती सांडशी पाहिजे. किती सामुग्री बरं ते चहा बनवण्याची? ही जशी चहाची सामुग्री आहे का नाही, तसं ह्या ठिकाणी या ठिकाणी कारणाच्या ऐक नाही समुदायास सामग्री असं त्या ठिकाणी म्हणतात, बरोबर आहे की नाही? ते कारण त्याला असले पाहिजे की हे कारण होतं म्हणून हा चहा झाला. ते सांडच जर नसती तर चहा उतू गेला असता, बरोबर आहे की नाही? मग सांड सुद्धा कारण आहे का नाही, चहा पत्ती सुद्धा कारण आहे का नाही? अशा पद्धतीने ती कारणाची असणारी सामग्री त्या ठिकाणी असायला हवी, म्हणून कारणाच्या समुदायात सामग्री म्हणतात. अध्यासाला मुळीच सामग्री नाही, अध्यासाला मुळीच सामग्री लागत नाही असे आमचे म्हणणे नाही. आता वेदांती सुद्धा सांगतात बघा की आम्ही सुद्धा अध्यास घडण्याकरता सामग्रीची आवश्यकता नाही असं मात्र म्हणत नाही, आम्ही सुद्धा सामग्री त्या ठिकाणी मानतोच, पण तुम्ही सांगितलेली सामग्री आम्हाला मान्य नाही.
तर आम्हाला कोणती सामुग्री मान्य आहे ती सामुग्री आम्ही या ठिकाणी सांगतो. पण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार व प्रमातादी दोषत्रयी ही सामुग्री नाही. तुम्ही जशी सामुग्री सांगितली का नाही, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषत्रयी ही जी तुम्ही सामुग्री सांगतात की नाही, ह्या सामुग्रीची आवश्यकता नाही. तर कशी आवश्यकता आहे तर पहा, कार्याध्यासास फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. काय कारण आहे त्या ठिकाणी? तुम्ही म्हणता बंध कुठेतरी सत्य असला पाहिजे, मग त्या बंधाचा सत्य पदार्थ पाहिल्याचा संस्कार त्याच्या अंतःकरणावरती असला पाहिजे आणि मग कधीतरी त्यांनी पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही आणि त्यामध्ये पडलेली त्यांनी ती सुंबाची दोरी वगैरे पाहिली असावी, आहे का नाही? आणि मग त्याला तो पूर्वीचा कधीतरी संस्कार अमुक अमुक ठिकाणी वारुळाच्या ठिकाणी पाहिलेला साप असा असा होता, आहे का नाही? आणि त्या सापाचा त्या असणाऱ्या दोरीच्या ठिकाणी त्याला भ्रम झाला, बरोबर आहे की नाही? म्हणून सत्य पदार्थ पाहिला म्हणून त्याचा भ्रम झाला, असं म्हणण्याची काही गरज आहे का? अशी म्हणण्याची आवश्यकताच नाही. मग काय आवश्यकता आहे? कुठंतरी सत्यच बघावं असा. बरं सत्य पाहिलं तर काय हरकत आहे का? काय हरकत नाही. आणि त्याने त्याच्यासारखाच कुठेतरी दुसरा पाहिला असेल तर चित्रातला वादीचा तयार केलेला, तरी संस्कार नाही घडू शकत का? तरी संस्कार घडू शकतो. आता पूर्वी तुम्ही डायनासोर पाहिले का? पूर्वीचे डायनासोर, त्यांचे वजन, त्यांची माप, मोजमाप किती उंच उंच होते डायनासोर, पाहिले का? नाही पाहिले. बरोबर आहे का नाही? पण तो आपल्याला हे टेलिव्हिजन वगैरे याच्यामध्ये पाहायला मिळतो की नाही? पाहिलं मिळतो मोठमोठे डायनासोर. किंवा पूर्वी शाळेमध्ये सुद्धा ते मोठमोठ्या पुस्तकावरती ते डायनासोराचे वगैरे चित्र असायचे. ते चित्र जरी पाहिले आणि कालांतराने समजा एखादा डायनासोर आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळाला, तर तुम्ही त्याला डायनासोर असंच म्हणाल की नाही? आता प्रत्यक्षात आहे का पाहिला? नाही. किंवा त्याची जमीन उत्खनन झाल्याच्या नंतर त्यामधून मोठमोठे असे हाडं वगैरे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. बरं, आता ते पाहिल्याच्या नंतर तुमच्या सहज लक्षात येतं की नाही, आता हे इतकी मोठे जर हाडं असेल, बरोबर की नाही, आणि असा असा आकार आहे, नक्कीच हा काय त्या ठिकाणी डायनासोर आहे. आता तुम्ही सत्य डायनासोर पाहिलाय का? सत्य डायनासोर तुम्ही पाहिलाच नाही, फक्त त्याच्या आकारासारखा चित्रात पाहिलेला आहे, तरी तुम्हाला त्या ठिकाणी भ्रम होऊ शकतो की नाही? तरी भ्रम या ठिकाणी होऊ शकतो हे म्हणायचंय. मग सत्यच पदार्थ असावा असं गरज नाही, उलट सजातीय असलं तरी काम होऊ शकतं. बघा आता, कार्याध्यासास फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे, दोषत्रयी कारणच नाही. बघा आता, सत्य वस्तू ज्ञानजन्य आपलं सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे आणि दोषत्रय, दोषत्रय म्हणजे काय? प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय, असं तुम्ही याला पण कारण म्हटलं का नाही? प्रमेय सांगत असताना याच्यामध्ये काय सांगायचं होतं? प्रमेयामध्ये आपल्याला प्रमेय सांगत असताना काय असलं पाहिजे? हा, पाहणारा. प्रमेय म्हणजे वस्तू, प्रमेय म्हणजे वस्तू, आहे का नाही? आणि त्या दोघांमध्ये काय असलं पाहिजे? सादृश्यता असलं पाहिजे, दोघांमध्ये सारखेपणा असला पाहिजे. जसं रज्जू आणि सर्प यामध्ये काय होतं? सादृश्यता होतं ना, दोघांमध्ये सारखेपणा होता का नव्हता? सारखेपणा असला पाहिजे, आहे का नाही? पण आत्मा आणि अज्ञान यामध्ये कुठं सादृश्यता आहे का? मग प्रमेय दोष संभवतो का? नाही. आता प्रमाता आणि प्रमाण यांच्या ठिकाणी काय असलं पाहिजे? प्रमात्याच्या ठिकाणी काय असलं पाहिजे? प्रमात्याच्या ठिकाणी पित्त मलादी का लोभ भयादी? प्रमात्याच्या ठिकाणी आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी दोष असले पाहिजे, ठीक आहे ना? मग त्यांना त्या ठिकाणी भ्रम होऊ शकतो, अध्यास होऊ शकतो. पण आता हे जगत तुम्ही कसं मानता? अनात्म अहंकार अनात्म जे वस्तू तुम्ही मानता त्याला बंध तुम्ही असं म्हणता, तो तुम्ही वेदांती कशी मानता? मिथ्या मानता. आणि प्रमाता आणि प्रमाण याची जर सिद्धी व्हायची असेल तर बंध कुठंतरी तुम्हाला कसा मानला पाहिजे? सत्य मानला पाहिजे, बरोबर आहे ना? बंध कुठेतरी सत्य मानला तर त्याच्यामध्ये प्रमाता प्रमाण येईल का? नाही येईल. पण तुम्ही बंध सत्य मानता का मिथ्या मानता? बंध मिथ्या मानता. मग प्रमाता प्रमाण याची सिद्धी होईल का? होणार नाही. मग दोषाची तरी सिद्धी होईल का? होणार नाही. आणि दोषही नाही, प्रमाता प्रमाण नाही, आणि मग त्यांना अध्यास कसा होणार आहे? म्हणून अशा पद्धतीनं प्रमाता प्रमाण आणि प्रमेय यांच्या ठिकाणी सुद्धा अध्यासाला हे कारण आहे, पण याची सिद्धी आहे का? याची सिद्धी नाही. हे त्याचं कारण
होऊ शकत नाही. आता वेदांती सांगतात का होऊ शकत नाही ते पण पुढे सांगणार आहे. आता फक्त काय करू आपण हे, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे याचा विचार करू. दोष तर हे कारण नाहीच. कारणाचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की हा कारणाचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही तेच तेच कारण आहे. बघा आता इथं जरा थोडा हा मुद्दा लक्षात आला की आपल्याला हे सिद्धांत पक्षाचं काय म्हणणं आहे हे लक्षात येऊ शकतं की कारणाचा विचार करत असताना ज्याच्या असणारे कारण ज्याच्या असणारे कार्य घडतं आणि नसण्याने कार्य घडत नाही ते त्याचं काय कारण आहे. माती असेल तर घट होऊ शकतो आणि माती जर नसेल तर घट होईल का? घट होऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? घट होऊ शकत नाही. हे सरळ सरळ मुद्दा घ्यायचा. जसा सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो. बरोबर की नाही? सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो. तसा सत्य सर्पाचा ज्ञान संस्कार नसता वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले तरी त्या मिथ्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो. बरोबर की नाही? आता जसं सत्य सर्प पाहिला म्हणून सत्य सर्पाचा ज्ञानजन्य संस्कार होतो की नाही? बर होतो. मग मिथ्या सर्पाचा वादीचा किंवा चित्राचा तयार केलेला जर साप असेल तर त्याचा पण संस्कार होऊ शकतो की नाही? आपल्याला महत्वाचा मुद्दा काय? संस्कार महत्वाचा आहे. बरोबर आहे की नाही? मग तो संस्कार सत्य पदार्थाचा तर असला पाहिजे असा नियम आहे का? मिथ्या पदार्थाचा सुद्धा होऊ शकतो ना. डायनासोर आपण पूर्वी कधी पाहिले का? पण त्यांचा स्वभाव तर माहिती का नाही इतके मोठाले. बस तसं हा सर्प आहे आणि हा फार भयंकर विषारी आहे हे तर आपल्याला फक्त ऐकून सुद्धा कळू शकतं की नाही? ऐकून सुद्धा त्याचं नीलचित्र एक तयार होऊ शकतं की नाही? तो सर्प पाहण्याची तरी काही गरज आहे का? उलट सर्प नाही पाहिला तरी असं ऐकून सुद्धा आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं. जसं आता आपण एक ख्यात्या पुढे पाहणार आहे की नाही? ख्यात्या पाहत असताना त्याचं प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण आणि एक सांगितले काय अर्थपती प्रमाण. अर्थापत्ती प्रमाण अर्थापत्ती प्रमाण सांगत असताना त्या एका मनुष्याला जंगलात जायचं होतं आणि त्याला कोणीतरी सांगितलं की अमुक अमुक त्या जंगलामध्ये तुला एक पशु पाहायला भेटन. तो कसा दिसतो? तर म्हणले जशी आपली गाय असते की नाही गाय सारखाच तो पशु त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पण त्याला गाय म्हणायचं नाही, त्याला नील गाय म्हणायचं किंवा त्याला वन गाय असं त्या ठिकाणी म्हणू शकता. ती गाय सारखा दिसतो. आता त्याने प्रत्यक्ष पाहिला का? तो पाहिला नाही. पण कालांतराने त्या अरण्यामध्ये त्याला तो पशु पाहायला मिळाला आणि मग त्याच्या लक्षात आलं हा गाय सारखा नाही, गायीच्या आकारा हा गाय नाही पण गायीच्या आकारासारखा आहे. असे अर्थापत्ती करून सुद्धा त्याला त्या ठिकाणी त्या गायीचं ज्ञान झालं का नाही? त्या नीलगायचं ज्ञान झालं का नाही? नीलगायचं ज्ञान झालं. तसं सत्य पाहायची गरज नाही. उलट त्या ठिकाणी मिथ्या जरी पाहिला तरी पण संस्कार होऊ शकतो की नाही? होऊ शकतो. आणि पाण्याची सुद्धा काय गरज आहे? नुसता ऐकला तरी त्याचं ज्ञान होऊ शकत नाही का? ऐकला तरी त्याचं ज्ञान अशा पद्धतीनं होऊ शकतं आपल्याला. पाहता तसा सत्य सर्पाचा ज्ञान संस्कार नसता वादीचा केलेला सर्प हा सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले तरी त्या मिथ्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसताही अध्यास घडतो. तुम्ही काय म्हणले त्या ठिकाणी? बंध आधी त्या ठिकाणी कसा असला पाहिजे? सत्य असलं पाहिजे. आता बंध सत्य असण्याची काय गरज आहे सांगा बरं? बंध सत्य असावा का मिथ्याचा असावा? अहो मिथ्य असलं तरी संस्कार होतो की नाही? चित्रातलं सर्प सत्य आहे का मिथ्य आहे? मिथ्याचे ना. चित्रातलं सर्प वळवळ करतो का? नाही. बरोबर आहे की नाही? मग मिथ्या सर्पाला पाहून सुद्धा अशा पद्धतीने भ्रम होऊ शकतो की नाही? मग जगत सत्य म्हणायची गरज आहे का? तुम्ही म्हणले आधी सत्य पदार्थ पाहायचा मग त्याचे संस्कार होईल आणि मग त्याला भ्रम होऊ शकतो. उलट सत्य पदार्थ नसल्याची काही नसला तरी चालेल. उलट मिथ्या पदार्थ असला
त्याचा संस्कार जरी झाला तरी त्याला रज्जूवरती सर्पभ्रम होऊ शकतो. हो हो. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसतानाही अध्यास घडतो. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाचं कारण नाही. कारण सत्य वस्तूच्या ज्ञानजन्य संस्कार वाचून जर अध्यास घडला नसता तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाच कारण म्हणता आले असते. काय म्हणणे की बाबा सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार वाचून जर अध्यास घडला नसता मग काय म्हणलो असतो आम्ही? नाही नाही, पूर्व पक्षावर तुमचं म्हणणं बरोबर आहे. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे. पण वादीचा चित्रात काढलेला स्वरूप पाहून सुद्धा अध्यास घडतोय की नाही? अध्यास घडतो. मग तुम्ही आता का आग्रह करता सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे? उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे असं म्हणा. कारण प्रत्येक पदार्थ सत्य पाहायला मिळतीलच असं नाही. उलट मिथ्या पदार्थ पाहून सुद्धा आपल्याला त्याचा संस्कार होऊ शकतो. मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्काराने अध्यास घडतो असा जर प्रत्यक्ष अनुभव आहे तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासास हेतू आहे हे म्हणणे बरोबर नाही. बघा बरं, आता एवढा मुद्दा आपण वाचला की नाही, याच्यामध्ये काय मुद्दा उपस्थित झाला हो? मुळात मुद्दा काय उपस्थित होतोय? तुम्हाला नक्की सत्य म्हणायचं का मिथ्या म्हणायचंय? आपल्याला ठरवायचं काय? संस्कार महत्वाचा आहे, बरोबर आहे की नाही? मग तो सत्य पदार्थापासून झाला पाहिजे का मिथ्या पदार्थापासून झाला पाहिजे? कशापासूनही होऊ द्या, फक्त अध्यास घडतो की नाही हा महत्वाचा मुद्दा, बरोबर आहे की नाही? बर, मग आता मिथ्या पदार्थापासून अध्यास घडतो, मग त्याला सत्य पदार्थाची आवश्यकता नाहीच आहे. आणि आता हे जगत सत्य सांगायचं का मिथ्या सांगायचं आपल्याला? हा, बर, मिथ्या जगताच्या संस्कारापासून मिथ्या पदार्थाचा अध्यास घडू शकत नाही का आता? होऊ शकतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे आता जगत जर त्या ठिकाणी मिथ्या ठरलं, बंद जर अध्यास रूप ठरला, तर मग त्याची निवृत्ती कशाने करावं लागणार आता आपल्याला? मग ज्ञान आता आ मग ज्ञान सफल आहे का ज्ञान निष्फल आहे मग आपलं? ज्ञान सफल आहे, पण आतापर्यंत आपल्याला काय वाटत होतं? आपलं ज्ञान निष्फल आहे असं प्रत्येकाला वाटलंय का नाही? हा, पण मग पूर्व पक्ष सुद्धा सांगताना काही सामान्य हातवटी करून सांगतो का? नाही, अगदी तंतोतंत हातवटी करून सांगतो. परंतु ज्ञान हे त्या ठिकाणी जसं मांजर आहे ना, कुठं नाही टाका ते जसं पायावर पडते की नाही, तसं पूर्व पक्ष आपलं उत्तर पक्ष म्हणजे काय? हे मांजरासारखं पायावर पडणारा पक्ष आहे. तो कधी पाठीच्या मानकावर पडत नाही. आणि पूर्व पक्ष आहे ना, किती त्याने उचलटा केली तर त्याचं मांजर कसं पडतं? पायावरच पडत, आपलं पाठीवरच पडत असतं. आणि त्याचा मणका दरवेळेस मोडत असतो. आता हा त्याचा मणका मोडल्यासारखं झालं की नाही? त्याने म्हटलं होतं सत्य वस्तू जन्य संस्कार पाहिजे, उलट गरजच नाही. उलट मिथ्या मिथ्या वस्तू जन्य संस्कार असला तरी पण अध्यास घडू शकतो. म्हणून तुम्हाला आता बंद सत्य मानायचं का मिथ्या मानावं लागेल? बंद तुम्हाला मिथ्याच मानावं लागेल, हे लक्षात घ्यायचं. हा, पण असं आहे का त्याच जर बारकाईने समजून नाही घेतलं तर मग हा सिद्धांत मत आपल्याला कळेल का? मग सिद्धांत मत आपल्याला कळणार नाही. काय सिद्धांत मत कळण्याकरता आपल्याला त्याचा मुद्दा बारकाईने लक्षात घ्यावा लागतो. बघा आता, तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार साध्यास हेतू आहे हे म्हणणे बरोबर नाही. कारण याकरता कारणाच्या लक्षणातून सत्य हा पुढे आलतो. हा, इथं कुठं आलतो बघा, सत्य वस्तूच्या ज्ञान संस्कार वाचून जर अध्यास घडलाच नसता तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाच कारण म्हणता आले असते. मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्काराने अध्यास घडतो असा जर प्रत्यक्ष अनुभव आहे तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासास हेतू आहे हे म्हणणे बरोबर नाही. याकरता काय करायचं आता आपल्याला? आता सगळी वळ बदली नाही करायची बरं का. त्याची ती जी वळ आहे की नाही, कारण आपण सुद्धा अध्यासाला सामुग्री म्हणतो की नाही, पाहिजेच पाहिजे. फक्त आता कशी सामुग्री करायची? शब्द काय अख्खा बदलायचा का? अख्खा शब्द बदलायचा नाही. त्याच्यामधून काय करायचं? त्याच्यामध्ये तू काय घातलं होतं आधी? सत्य शब्द घातला ना. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, वस्तू राहू द्या, जन्य संस्कार राहू द्या, बरोबर आहे की नाही? राहू द्या. फक्त काय कर,
त्याच्यामध्ये तो सत्य शब्द आहे ना तो बाजूला काढ, आणि त्या शब्दामध्ये कोणता शब्द घालायचा आता आपल्याला? सत्य शब्दाच्या ऐवजी कोणता घालायचा? सजातीय, फक्त एवढा शब्द त्या ठिकाणी घालायचा आणि सत्य शब्द त्या ठिकाणी बाजूला काढायचा. फक्त सजातीय शब्द घातला ना की तरी बंद त्या ठिकाणी आद्य स्वरूप आहे हे सिद्ध होते. आणि सत्य घातला का मग बंद बंद त्या ठिकाणी काय, त्या ठिकाणी पूर्व पक्षाने मागे जशी शंका केली का नाही की आत्म्या व्यतिरिक्त कुठेच काही सत्य नाही, मग असा विरोध दोष येतो का नाही? येतो. फक्त काय घाला तुम्ही? सजातीय शब्द घाला म्हणजे जगत मिथ्या ठरेल, बंद मिथ्या ठरेल, बंद त्या ठिकाणी आद्य स्वरूप ठरेल, आहे का नाही? आणि त्या आद्यासाचा भ्रम होऊ शकतो आपल्याला. तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, हा इथं या करता कारणाच्या लक्षणातून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असेच कारण मानणे आवश्यक आहे. बघा आता थोडा वेळ राहिला, हे इथं एवढा पॅरेग्राफ आपण पूर्ण करू आणि थांबून घेऊ. हा मुद्दा फार काही कठीण आहे असं नाही, मुद्दा फक्त सरळच आहे, याच्यामध्ये जास्त काही बदल केलेला नाही, फक्त तो बारकाईने चांगला लक्षात यावा म्हणून त्याने इतकं त्याचा काय केलेलं आहे, विस्तार त्या ठिकाणी केलेला आहे. बघा आता कारणाचे असे लक्षण केले म्हणजे, बर का, असे कारणाचे लक्षण केले म्हणजे आत्म्याहून बंद कोठे तरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे, हा पूर्व पक्षीनं धीरला दोष आपोआप गेला. आता पूर्व पक्षीने काय दोष दिला होता की बंद कुठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाचा संस्काराची आवश्यकता आहे. कारण बंद त्या ठिकाणी कसा असला पाहिजे? सत्य असला पाहिजे का मिथ्या असला पाहिजे? पूर्व पक्षीच्या मताने बंद कसा असतो? सत्य, बरोबर नाही? आणि मग त्या सत्य पदार्थाचं ज्ञान झालं की नाही त्याला, म्हणून रज्जूवर सर्पभास झाला की नाही, म्हणून रज्जूवरती सर्पभ्रम त्या ठिकाणी झाला. आता या ठिकाणी बंद सत्य मानण्याची काही गरज आहे का? नाही. तो बंद मिथ्या मांडला आणि त्या मिथ्या पदार्थाचा संस्कार झाला तरी त्या ठिकाणी अध्यास घडतो की नाही? तरी त्या ठिकाणी अध्यास घडतो. मग पूर्व पक्षीचं म्हणणं होतं, त्या पूर्व पक्षीच्या म्हणण्याचं आता या ठिकाणी खंडन सहजच होते की नाही? फक्त काय कस काय खंडन झालं? फक्त शब्दामध्ये बदल झाला, आहे का नाही? मग शब्दामध्ये बदल झाला, फक्त सत्य शब्द काढला, सजातीय घातला, तरी तो बंद त्या ठिकाणी कसा ठरला? सत्य ठरला का मिथ्या ठरला? आता मिथ्या ठरला, स्वाभाविक ठरला. आता वेगळं फार त्याला वेगवेगळं डोकं लावायचं आणि हातवटी करून पाहायचं अशी काही गरज आहे का? अजिबात सुद्धा गरज पडत नाहीये. हा कारणाचे हे झालं. कारणाचे असे लक्षण केले म्हणजे आत्महून बंद कुठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे, हा पूर्व पक्षीने दिलेला दोष आपोआप गेला. संस्काराचे जनक जे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा जो विषय तो सत्य असो की मिथ्या असो, तो विषय मात्र कसा असला पाहिजे? विषय सजातीय मात्र असला पाहिजे, आहे की नाही? आता बघा, संस्काराचे जनक जे ज्ञान आहे का नाही, संस्काराचे जनक, जनक म्हणजे काय? उत्पन्न करणार जे आहे त्याला काय म्हणायचं? जनक, आहे का नाही? आणि ते काय करत आहे? ज्ञान उत्पन्न त्या ठिकाणी करणार आहे का नाही? आता त्या असणाऱ्या ज्ञानाचा विषय तो कसा असला पाहिजे? सत्य असला पाहिजे, सत्य असो किंवा मिथ्या असतो, आहे का नाही? तो सत्य असो किंवा सजातीय असो. सजातीय म्हणजे त्याच्या सारख्या जातीचा म्हणजे मिथ्या असो, बरोबर की नाही? असो, तो विषय सजातीय मात्र असला पाहिजे, म्हणजे त्याच्या सारखा असला पाहिजे. बंद सत्य म्हणा, बंद मिथ्या म्हणा, बरोबर आहे का नाही? तो बंद तुम्ही सत्य माना किंवा बंद मिथ्या म्हणा, तुम्ही खरोखर साप आणून दाखवा, नाही तर चित्रातला दाखवा, काय फरक आहे का? चित्रातला सर्प कसा आहे? सत्य आहे का सजातीय आहे का मिथ्या आहे? सर्पात जर चित्रातला म्हणजे हा सजातीय म्हणजे तो सत्य आहे का मिथ्याच आहे? मिथ्याच आहे का नाही? आणि असा सळसळ करणारा सर्प तो कसा असतो? सत्य असतो, बरोबर आहे का नाही? आमचं म्हणणं काय आहे, तो सळसळ करणारा खरा सर्प आणा गारुड्याचा एखाद्याला, आहे का नाही? किंवा चित्रातला आणा, आम्हाला फक्त काय घेणे, आम्हाला फक्त त्याचा संस्कार झाला पाहिजे. त्याचं काय झालं पाहिजे? आम्हाला
संस्कार झाला पाहिजे. तो पदार्थ आम्हाला सत्य असावा मिथ्या असावा याच्याशी काही कर्तव्य नाही, फक्त संस्काराची कर्तव्य आहे. बघा, तो सत्य असो की मिथ्या असो, बरोबर ना, तो विषय सजातीय मात्र असला पाहिजे, हे महत्वाचं घ्यायचं. मग आता शब्द चुकला, तो विषय कसा झाला पाहिजे, समान जातीचा सारख्या जातीचा असा असला पाहिजे. तो पदार्थ सत्य असो नाही तर मिथ्या असो याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. वारुळावर असणाऱ्या सापावर आणि चित्रात काढलेल्या सर्पावर सर्पत्व ही जाती ही एकच जाती आहे, बरोबर आहे ना. वारुळाच्या धावशात गेलेला सर्प, बरोबर आहे की नाही. हा, आणि चित्रामध्ये गेलेला धावशात गेलेला सर्प कोणताही धरा, काय फरक पडतोय का. चित्रामध्ये पण वारुळ दाखवलं, फोटो काढला आहे का नाही, आणि फोटो मध्ये पाहिला अगदी वारुळावर असलेला सर्प खरा सर्प, आणि चित्रात काढलेला मिथ्या सर्प, बरोबर आहे का नाही. दोन्ही सर्प त्या ठिकाणी आहेत. मग वारुळावर असणाऱ्या सापावर आणि चित्रात काढलेल्या सापावर सर्पत्व जाती कशी आहे, भिन्न आहे का एकच आहे. वारुळावरला सर्प वेगळा असतो आणि चित्रातला वेगळा असतो की एकच असतो, एकच असतो. मग जाती जरी एक असेल तर ती समान जाती झाली का नाही, सजातीय समान जाती झाली का नाही, मग तरी संस्कार घडू शकतो की नाही, तरीही संस्कार त्या ठिकाणी घडवू शकतो. म्हणून चित्रात काढलेल्या सापावर सर्पत्व जाती ही ही एकच जाती आहे. म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजती आहे. मिथ्या सर्पाचं ज्ञान आणि वारुळावर काढलेलं सर्पाचं ज्ञान हे सजातीय नाही का, समान नाही का, हे समानच त्या ठिकाणी आहेचे. आणि मिथ्या सर्पाच्या ज्ञान संस्काराने अध्यास घडतो. म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचे कारण आहे, हे सिद्ध झाले. हे सिद्ध झाले, याच्यामध्ये फार आडविडे घ्यायची गरज पडली का आपल्याला, काहीच नाही. फक्त काय, त्याची जात समान असली आणि पदार्थ कसा असला पाहिजे, दोघांमध्ये सजातीय म्हणजे सारखेपणा असला पाहिजे, एवढंच फक्त विषय झाला, बरोबर आहे की नाही. तो पदार्थ सत्य असो अथवा मिथ्या असो याच्याशी काही कर्तव्य का, याच्याशी काही कर्तव्य नाही. आणि मग आता संस्कार सामग्री सांगत होते संस्कार होण्याकरता, त्याच्यातून फक्त शब्द कोणता काढला, सत्य शब्द बाजूला काढला आणि सजातीय शब्द घातला, एवढाच मुद्दा उपस्थित झाला, बरोबर आहे की नाही. मग त्या ठिकाणी तरी पण बंद बंद त्या ठिकाणी मिथ्या ठरला का सत्य ठरला बरं, तरी बंद मिथ्या ठरला आहे का नाही. मग बंद सत्य म्हणायची काय गरज आहे का. बंद जर सत्य म्हणला असता तर आपली वेदांत शास्त्राची इमारत कोसळून गेली असते. आता बंद आपला कसा झाला, भ्रमरूप अध्यासरूप आहे, खोटा आहे का नाही, असं ठरलं का नाही आपलं. मग आपली वेदांत शास्त्राची आवश्यकता आहे का नाही, आवश्यकता या ठिकाणी आहे. आता बाकीचा उर्वरित जो मुद्दा आहे तो उर्वरित मुद्दा आपण आता उद्याला पाहू त्या ठिकाणी. आता हा मुद्दा काय करा, वारंवार या ठिकाणी वाचा. आता साधक लोक याच्यामध्ये कमी कमी होत चालले. चौथ्या तरंगामध्ये चौथ्या तरंगापर्यंत किती काळात त्यात तपास नाही, कारण खरी चौथ्या तरंगाला मजा येणार आहे, पण तोपर्यंत बरेच लोक गळतील अशी होणार शाश्वती आता वाटू लागली. तरी पण आता माऊलींच्या कृपेने आपण ह्या ठिकाणी इथपर्यंत तग धरून राहिलोय. इथून पुढे आपण अशाच पद्धतीने तग धरून राहिले तर काय होईल, तर आपलं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कल्याण होऊ शकतं. ठीक आहे ना. ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. 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 हा मुद्दा जर लक्षात नाही आला ना, उद्याला परत याच्यावर चर्चा करा बरं का. ओंकार महाराज. हा मुद्दा फार काही कठीण नाहीचे, पण आता हे शब्द जरा नवखे ना जरा थोडे, त्यामुळे प्रत्येकाला तसं वाटू शकतं. म्हणून म्हणून माझं असं म्हणणं आहे का, प्रत्येक उद्याला परत त्याच्यावरती चर्चा करा जरा. चला आता मी चालू करतो गाडी, थांबतो. सर्वांना रामकृष्ण.